नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. आज एक ॲड शूट आहे इंस्टाग्रामची. तर त्या ॲड शूटला चाललो आहे ॲज अ ॲक्टर म्हणून. खूप महिन्यानंतर ना ॲक्टर म्हणून काम करणार आहे. भारी वाटतं आहे. आता एक मित्र येतो आहे माझं, त्याची वाट बघत थांबलो आहे. तो सिनेमॅटोग्राफर आहे या ॲडचा. तर बघूयात कशी ॲड होते, पाहत राहा. आला बघा यो. काय भाई, किती वेळ? अरे यार, सॉरी गाईस, लेट झालो मी. हां, उशिरा उठलो आणि काय सांगू तुम्हाला. महत्त्वाचा माणूस उशीर आल्यावर कसं करायचं आम्ही? अरे नाही रे दादा, काम आहे आता, सांगावं लागतं गोष्टी. बरं आणि चल. बाकीच्या गोष्टी पण मॅनेज कराव्या लागतात. नाही, त्या बरोबर आहे, कारणाने गोष्टी होतात लेट. बरोबर आहे. चल, तू आहे म्हणून चाललंय सगळं. अरे भाई काहीच नाही. काय झालंय? हे दाखवू नको या गोष्टी, हे बांधी दिखाई नाही जाती. इतका उशीर झाला आम्हाला, तरी याला चहा आणि कोल्ड्रिंक प्यायचं आहे. याला काय अर्थ आहे? याला अर्थ आहे आपण दुसऱ्या ऍक्टरची वाट बघतोय गाईस. त्याला सोबत न्यायसाठी. बरं काय झालं, रस्ता चुकली वगैरे, मग परत त्रास आहे आपल्याला गाईस. मग परत त्यांना घेऊन यावं लागेल, तिला उचलू. मग एक तास तिची मदत करायला जायचं का तिला डायरेक्ट तिची वाट बघण्यासाठी चहा बी पेत असेल तिथं? काय कर? प्री प्रोडक्शन असतो, कळलं का? या सगळ्या गोष्टींसाठी विचार करून चालवावा लागतो. फाईल फॉर्मॅट XVC आपल्याला 4K शूट करायचं. आता हा झाला XVC. दरवाजा और मैं ये नहीं कह रहा हूँ कि कोई ब्रेसलेट आपको मेंटली रिच बना देगा. मैं मेंटली एग्जॉस्टेड, ओवर थिंकिंग और फाइनेंशियल भी बहुत स्टक फील कर रहा था. तो फिर मैंने फॉर्चून का एक ब्रेसलेट पहनना शुरू किया. रोलिंग एक्शन. हर बार नेगेटिव फील होता है. लोगों की छोटी छोटी बातों का इम्पैक्ट पड़ता है. बिना बात के स्ट्रेस, ओवर थिंकिंग और छोटी छोटी बातों का इम्पैक्ट. बिना वजह स्ट्रेस, ओवर थिंकिंग और छोटी छोटी बातों का इम्पैक्ट. ये नहीं कह रहा कि कोई ब्रेसलेट आपको मेंटली रिच बना देगा. मैं मेंटली एग्जॉस्टेड, ओवर थिंकिंग. मैं मेंटली एग्जॉस्टेड, ओवर थिंकिंग. तर फायनली आज दिवसभरातलं सगळं शूट संपलेलं आहे. आज खूप दिवसानंतर ॲक्टिंग केली टी व्ही कॅमेरासमोर. तर त्यासाठी अंकित धन्यवाद. तुझ्यामुळं आज पुन्हा एकदा अभिनय करायला मिळाला. आणि आजचा व्लॉग इथे संपला आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.